नमस्कार, मी रवींद्र फाटक। माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला वाढवणविषयी अपडेट करणार आहे। कालच सुप्रीम कोर्टात वाढवणविषयी केस आली होती आणि त्या केसमध्ये काय अपडेट झाली त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा डहाणूच्या विकासावर कसा परिणाम होणार आहे याविषयी सांगणार आहे। काल सुप्रीम कोर्टात दिल्लीला जी काही केस चालू आहे त्याच्यामध्ये अपडेट अशी आलेली आहे की महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र तज्ञ एजन्सी नेमण्याचा विचार करावा असे आवाहन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केले आहे। ही सूचना नॅशनल फिशरवर्स फोरमच्या याचिकेनंतर अंतरिम आदेशादरम्यान आली, जी पर्यावरण आणि उपजीविकेच्या समस्यांमुळे बंदराच्या बांधकामाला विरोध करते। न्यायालयाने सरकारचे आश्वासन मान्य केले आहे की या टप्प्यात कोणतेही ठोस बांधकाम कार्य नियोजित नाही। सध्याची कामे भूसंपादनापुरती मर्यादित आहेत। परिणामी न्यायालयाने प्रकल्पावर स्थगिती देण्याचे टाळले आहे। पुढे जाण्यापूर्वी स्वतंत्र पर्यावरणीय मूल्यांकनाचा महत्त्वावर त्यांनी जोर दिला आहे। केंद्र सरकार आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांचे प्रतिनिधित्व करणारे अटॉर्नी जनरल आर वेंकटरामन यांनी या प्रकल्पाला अनेक तज्ञांचे पुनरावलोकन केले आणि आवश्यक मंजुरी मिळाल्याचे अधोरेखित केले। तथापि न्यायालयाने पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने या भूमिकेवर जोर दिला आणि सर्वसमावेशक पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र मूल्यांकनाच्या गरजेवर भर दिला। वाढवण बंदर प्रकल्प अंदाजे 76,000 कोटीचा आहे। भारताची व्यापार कनेक्टिव्हिटी विशेषतः मध्य एशिया आणि रशियाशी वाढणारे आणि जवाहरलाल नेहरू बंदरावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे। हा प्रकल्प 5 वर्षात कार्यान्वित होणे अपेक्षित आहे। संपूर्ण पर्यावरणीय मूल्यमापन आणि नियामक मंजुरीचे पालन यावर याची डेव्हलपमेंट अवलंबून राहणार आहे। आता लक्षात घ्या, डहाणूला 20 जून 1991चं नोटिफिकेशन आहे। हे नोटिफिकेशन जेव्हा लावण्यात आलं तेव्हा कुठलाही शास्त्रीय अभ्यास केला नाही, कुठल्याही तज्ञांना विचारात घेतलं नाही। इतक्या वर्षांनी आता सुप्रीम कोर्टाला वाटलं याच्यावर कोणीतरी तज्ञ नेमावा, त्यांचं मूल्यमापन करावं। पण ज्या वेळेला तुम्ही पर्यावरणच्या दृष्टीने डहाणू तालुका फ्रेजाईल म्हणून डिक्लेअर केला तेव्हा कुठलंही तुम्ही स्टडी केला नाही। बिट्टू सहगलनी किंवा तथाकथित पर्यावरणवाद्याने जे काही आकडेवारी दिली, जो काही डाटा दिला, त्याला क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची सुद्धा तसदी घेतली नाही आणि ह्या डहाणूकरांवर तुम्ही हा अन्याय गेले 30-35 वर्ष करतात। ह्याचा लढा देण्याची ही वेळ आलेली आहे, कारण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की एक समिती नेमून ज्याच्यामध्ये एक्सपर्ट असतील आणि खरोखरच डहाणूला पर्यावरणाचा धोका आहे का याच्याविषयी ते अभ्यास करतील। नाहीतर काय होईल की वाढवण बंदर म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे प्रोजेक्ट याच्यातून क्लिअर होतील। ते म्हणतील की बंदरामुळे डहाणूच्या पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, एअरपोर्ट आलं तरी कुठलाही धोका निर्माण होणार नाही, DFCC आलं तरी कुठलाही धोका निर्माण होणार नाही, बुलेट ट्रेन गेली तरी कुठलाही धोका निर्माण होणार नाही। म्हणजे थोडक्यात कुठलेही प्रोजेक्ट डहाणू तालुक्यात गेले तरी कुठलाही धोका निर्माण होणार नाही असा तज्ञ समितीने अहवाल दिल्यानंतर जे राहतं ते तुम्ही आणि आम्ही, म्हणजे तुमची घराची उंची वाढली तर पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो, तुम्ही चिकूची झाडं तोडली तर त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो, तुमचे रस्ते मोठे केले तर त्याच्यावर परिणाम होतो आणि जर डहाणूत गर्दी येणारच नसेल तर रस्ते मोठे करण्याची जरूर काय? हा असा अनेक प्रश्नासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे। तेव्हा सर्व राजकीय मतभेद विसरून सर्व आदिवासी बांधव, कोळी समाजाचे लोक, विविध लोक जे डहाणूत राहतात यांनी संघटित होऊन याच्याविषयी लढा देणं आवश्यक आहे। सुप्रीम कोर्टात मी रवींद्र फाटक, मिहिर शाह आणि समविचारी अनेक लोकांनी जायचं ठरवलेलं आहे। तर तुम्ही याला जॉईंट होऊ शकता आणि सुप्रीम कोर्टाने ही जी आपल्याला संधी दिलेली आहे की आपलं म्हणणं ते ऐकतील आणि जी रिस्ट्रिक्शन तुम्ही इतर प्रोजेक्टना लावली नाही ती सर्वसामान्यांना लावता। हा तुमच्या आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्याची ही एक संधी आहे, ही गमवू नका। एकत्रित या आणि एकत्रितपणे लढा लढूया।
माझी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांची एक पिढी याच्यामुळे बर्बाद झाली. ढाढूत कुठलाही तरुण वर्ग राहायला तयार नाही. याच्या पुढल्या पिढीला तरी ढाढूत कामकाज करायला मिळून दे, त्यांचा विकास होऊन दे, त्यांच्या जमिनी विकसित होऊन दे आणि मुंबईपेक्षा मोठं जेव्हा ढाणू होईल तेव्हा त्याचा लाभ ह्या स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांची लढाई एकत्रित होणं आवश्यक आहे. म्हणून हात जोडून सर्वांना विनंती आहे, एकत्रितपणे या आणि ह्या लढ्यात सहभागी व्हा. सुप्रीम कोर्टात आपण याविषयी इंटरव्ह्यू होणार आहोत. त्याला तुमच्या सहकार्याशिवाय हे यशस्वी होणं शक्य नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.